Hi friends, hope you all are doing good in this lockdown period. I'm sure it must be really tiring working 24/7 on digitally and on work from home. So it must be taking a lot of toll on your health. Especially I got a lot of suggestions from friends suggesting that काही आम्हाला नेक आणि शोल्डरसाठी काही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आणि काही आसन सांग. So friends, this video is particularly for you people who are working relentlessly and just want to get rid of their backache and shoulder pain and neck pain. So here we go. Here the first one is आपण जी आज पहिली सुरुवात करणार आहोत ती एका मुद्रेने. Mudra is actually a hand gesture, or you can say a hand position, which gives you immense benefits to your health. So या मुद्रेचं नाव आहे गणेश मुद्रा. तर ही गणेश मुद्रा कशी करायची आपण बघूया. and as the name itself suggests की गणेश जेव्हा आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करतो ती गणेशाच्या पूजनाने करतो. So here we are starting our this video with Ganesh Mudra. So what you have to do is for Ganesh Mudra is you have to take your left hand near your chest and the position त्याची अशी पाहिजे की your left hand thumb should be in the center of your chest. Right hand ला left hand च्या जवळ घ्यायचे as if the palms are facing each other. त्याच्यानंतर you have to interlock the fingers like this. When you interlock, this position is Ganesh Mudra. आणि आता काय करायचंय, you have to take a deep inhalation. And as you exhale, you have to pull your hands like a tug of war. So when you're pulling your hands like a tug of war, automatically तुमच्या चेस्ट आणि शोल्डर एरियामध्ये जे काही स्ट्रेस आणि स्ट्रेन आहे ते एलिमिनेट व्हायला मदत होते. या पोझिशनमध्ये आपण जेव्हा हाताला पुल करतो तेव्हा तुमची हार्टची आणि लंगची कपॅसिटी वाढते. ऑटोमॅटिकली त्याला एक चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळतो आणि लंगची कपॅसिटी अतिशय चांगल्या रीतीने वाढते. सो धिस मुद्रा इज वन ऑफ द बेस्ट मुद्रा. तुमच्या हार्ट सेंटर, हार्ट चक्र, जे तुमचं हार्ट चक्र आहे, अनाहत चक्रामध्ये जर काही ब्लॉकेजेस असतील, अनाहत चक्रामधलं ॲक्टिव्हायझेशन या मुद्रेमुळे खूप अतिशय चांगल्या प्रकारे होतं. ही मुद्रा जी आहे, दिस मुद्रा इटसेल्फ इज अ व्हेरी कॉन्फिडन्स गिविंग मुद्रा. तुम्ही बघितलं असेल बरेचसे जे ग्रेट स्पीकर्स असतात ते जेव्हा बोलतात तेव्हा ते त्यांचे हात असे क्लास्प करून बोलत असतात. So it automatically enhances your confidence and it never ever makes you look down. So फक्त बसायची जी पोझिशन आहे ती त्याच्याकडे लक्ष द्या अतिशय चांगल्या प्रकारे. Your spine should be erect, shoulders should not be drooping or neither should be slouching. Straight shoulders, chin protruding outwards आणि तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे ही मुद्रा करा. याचे 5 ते 10 रेपिटेशन करा. तुम्ही 10-10चे 2-3 सेट्स पण करू शकता. अँड प्लीज कंटिन्यू डुईंग दिस. इट विल गिव्ह यू लॉट्स अँड लॉट्स ऑफ बेनिफिट्स. कारण स्पेशली आपल्याला जे स्ट्रेस आणि स्ट्रेन आपण जे जमवतो ते ह्या पर्टिक्युलर रिजनमध्ये जास्ती असतं. राईट फ्रॉम युअर हेड टू युअर शोल्डर रिजन. कारण या रिजनमध्ये आपले लिम्फॅटिक नोड्स असतात. तर हे जे लिम्फॅटिक नोड्स आहेत हे या इथे कानाच्या मागच्या बाजूपासून ते शोल्डर बोन्सपर्यंत असतात. सो जर तुम्ही तुमच्या थंबनी इथे असा एक फर्म आणि फर्म बट जेंटल आय मस्ट से असा एक मसाज दिला तर ॲक्च्युली तुम्ही तो जो स्ट्रेस आणि स्ट्रेन आहे जे अक्युम्युलेट झालेलं आहे या नोट्समध्ये त्याला निघून जायला मदत होते. सो हे खूप चांगल्या रीतीने जर तुम्ही केलं रेग्युलरली यू विल रिअली फील रिलॅक्स, मच मोर रिलॅक्सेशन यू विल फील हिअर. त्याचप्रमाणे जी तुमची इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर आहे या दोन्ही फिंगर्सना घेऊन तुम्ही जर असं दोन्ही कानाच्या मागे आणि पुढे मसाज केला that will also give you a much more relaxation.
त्याचप्रमाणे एक सिम्पल एक्सरसाइज लाईक पुलिंग ऑफ युअर इयर्स. कानाला वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी पुल करा. रिअली यू विल फील वंडर की खरंच काहीतरी चांगलं होतंय. दिस समथिंग लाईक रिअली फील रिलॅक्स. कानाला सगळ्या साईडनी पुल करू शकता तुम्ही अँड इट गिव्स यू फॅन्टॅस्टिक. इवन त्याच्याने तुमच्या डोळ्यांच्या सीइंग पॉवरवर पण खूप फरक पडतो. ॲज इट इज ऑल कनेक्टेड. ENT जे म्हणतात ते इट इज ऑल कनेक्टेड. सो इट गिव्स यू फॅन्टॅस्टिक रिझल्ट. त्याचप्रमाणे आपल्या बोटाने जर तुम्ही तुमच्या फोरहेडवर असं मसाज केला, इट इज लाईक आयनिंग युअर फोरहेड. बऱ्याच लोकांना सवय असते कपाळावर आठ्या घालून बोलायची. जाणते अजाणतेपणे ते अशा आठ्या घालून बोलत असतात किंवा स्ट्रेसमध्ये असेल तरी आणखीन वरीड असलात टेन्शनमध्ये असतात तरी पण त्या ऑटोमॅटिक आठ्या येतात. सो जस्ट टू एलिमिनेट ऑल दोज रिंकल्स यू कॅन इवन डू दॅट. सो आपल्या मेन टॉपिकपासून आपण जरा दूर गेलो, बट इट इज ऑल इंटरलिंक. दॅट इज द रिझन आय टोल्ड यू अबाउट ऑल दीज थिंग्स. ओके, मुव्हिंग फर्दर आपण आता शोल्डर एक्सरसाइजकडे जाऊया. शोल्डर एक्सरसाइजमध्ये द फर्स्ट वन व्हॉट वी आर डुईंग इज रोटेशन ऑफ युअर शोल्डर्स. सो रोटेशनमध्ये आपण फॉरवर्ड रोटेशन अँड बॅकवर्ड रोटेशन करणार आहोत. सो सिम्पली ॲज आय सेड, स्पाइन शुड बी स्ट्रेट, shoulders in the position of your body and backward 1 2 3 4 5, forward 1 2 3 4 5. असे तुम्ही 5 ते 10 रिपिटेशन्स करू शकता. The second one is going to be shrug your shoulder. 1 2 3 4 5. Shrugging of your shoulder is like ear to shoulders. आपल्याला कानापर्यंत शोल्डर्सना घेऊन नाही जायचे आणि एकदम रिलॅक्स आणि स्लोली ही पोझिशन करायची आहे. जस्ट लिफ्ट युअर शोल्डर्स अप and down, up and down. That's it. The third position for the shoulder is very cute. त्याचं नाव पण खूप क्यूट आहे, चिकन नेक. सो चिकन नेक मी तुम्हाला साईडनी दाखवते. ह्याच्यामध्ये आपली नेक आहे तिला जस्ट फॉरवर्ड करायचे आणि पोझिशनमध्ये आणायचे. इट्स लाईक चिकन पेकिंग आउट. फाईन. सो हे झाले आपले शोल्डर्सचे एक्सरसाइजेस. आणि आता आपण काही नेकसाठी एक्सरसाइज करणार आहोत. सो त्याच्यामध्ये फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड बेंड, साईड बेंड्स असे आहेत. सो 1 2 1 2 1 2 1 2. फॉरवर्ड, बॅकवर्ड. पण त्याच्यामध्ये स्टॉप घ्यायचा आहे तो मिडलमध्ये, सेंटरमध्ये स्टॉप घ्यायचा आहे. यू बेंड फॉरवर्ड, टेक अ ब्रेक. यू बेंड बॅकवर्ड, टेक अ ब्रेक. हे झाल्यानंतर आपण आता करणार आहे साईडला. लुक ओव्हर युअर शोल्डर. 1 2 1 2 1 2 1 2. जेव्हा आपण साईडला बघतो लेफ्ट किंवा राईटला त्यावेळेला जस्ट लुक ओव्हर युअर शोल्डर. तुमच्या नजर पण तुमची जी आहे ती मागच्या साईडला लावू दे. सो इट ऑटोमॅटिकली गिव्स द एक्सरसाइज टू युअर आईज ऑल्सो, आयबॉल्स ऑल्सो, आणि यू आर लुकिंग दॅट साईड. सो ह्याची पण तुम्ही 5 ते 10 रोटेशन करू शकता. त्याच्यानंतर अनदर वन इज लाईक नेक रोटेशन, फुल राऊंड. हे पण खूप स्लोली आणि रिदमिक वेमध्ये करायचं आहे आपल्याला. सो फर्स्ट इन द सेंटर, 1 2 on your right, slowly going back, rotate to your left and in the center, same way, center, left, slowly backward, right and center. So this is how it should be. याचे तुम्ही 3 पहिले स्टार्टिंगला करू शकता रोटेशन, क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू वाढवू शकता. पण ज्यांना स्पॉन्डिलायसिस आहे त्यांनी हे करायचं नाही आहे.
आणि जास्ती याचे रिपिटेशन्स करायला नको आहे. सो बी ॲट युअर ईज. तुम्हाला कुठल्या प्रकारे त्रास होईल अशा प्रकारे एक्सरसाइज नाही करायचं. जेव्हा तुम्हाला ज्याच्यामुळे रिलॅक्स वाटेल, रिज्युविनेटेड वाटेल अँड रिफ्रेश वाटेल अशा प्रकारेच आपल्याला हे एक्सरसाइज करायचे. नंतर एक आपल्या शोल्डर आणि बॅकसाठी एक खूप चांगला एक्सरसाइज आहे, तो म्हणजे लिफ्टिंग युअर हँड्स. सो हँड्स लिफ्टिंगमध्ये काय करणार आहे मी आता, की हा राईट हँड मी मागच्या साईडला घेणार आहे आणि मागे घेऊन लेफ्ट हँडनी राईट हँडला पकडणार आहे अशा प्रकारे. सो दिस इज हाऊ इट शुड बी. आणि बॅक जी असेल ती स्ट्रेट ठेवायची आणि तुम्ही नजर पण एकदम समोर असली पाहिजे. सो दिस इज हाऊ यू शुड डू धिस एक्सरसाइज. याच्यामध्ये नंतर हाताची पोझिशन चेंज करायची. आता लेफ्ट हँड वरती जाईल आणि राईट हँड खाली येईल. सो दिस इज हाऊ इट शुड बी. मेरे बऱ्याच जणांना एका हाताने हे असं फिंगर्स पकडणं जमतं. अशा वेळेला काय करू शकता तुम्ही, एक नॅपकिन घेऊन नॅपकिनने सुद्धा तुम्ही असे पकडून प्रयत्न करू शकता. सो ग्रॅज्युअली यू कॅन गो अप टू टचिंग युअर हँड्स. हे आसन तुम्ही चेअरवर बसून पण करू शकता. ॲट द सेम टाइम जर तुम्हाला खाली बसून कम्फर्टेबल असेल तर तुम्ही गोमुख आसन म्हणून जे आसन आहे त्याच्यासारखं बसून करू सुद्धा हे करू शकता. सो इट गिव्स फॅन्टॅस्टिक रिझल्ट. त्या गोमुखासनामध्ये जर तुम्ही असे हाताच्या पोझिशन्स केल्या इट विल गिव्ह यू फॅन्टॅस्टिक रिझल्ट. ह्याच्यानंतर आणखीन जर तुम्हाला उभं राहून एक्सरसाइज करायची असेल तर उभं राहून करण्याच्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही परिवर्तित चक्रासन, ज्याच्यामध्ये दोन्ही साईडला बेंडिंग आहे लेफ्ट अँड राईट, ते करू शकता. when you're standing and when you're doing bending towards your right and left, it gives fantastic massage to your spine मधून जे ब्लड सर्क्युलेशन होतं ते अतिशय चांगल्या प्रकारे होतं आणि इमेन्स बेनिफिट्स आर देयर. परिवर्तित चक्रासनानंतर तुम्ही ताडासन सुद्धा करू शकता. ताडासनामध्ये पण भरपूर बेनिफिट आहे. यू हॅव टू जस्ट स्टँड ऑन युअर टोज अँड पुल युअर हँड्स अपवर्ड्स. So it gives a fantastic stretch from your backbone to your spine. खूप चांगल्या प्रकारे हे आसन करा. I mean, in fact, all the stretches and mudra and this thing asan are fantastic. So in between your work schedule, just take a break and you can start doing that. जर तुम्ही कधी ट्रॅव्हलिंगमध्ये असाल, ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणजे ऑफकोर्स पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये मध्ये त्याच्यामध्ये पण तुम्ही स्ट्रेच देऊ शकता आपल्या हातांना वगैरे, नेकला वगैरे. नेक रोटेशन करू शकता. नोबडी इज ग्रेटर दॅन युअर ओन हेल्थ. सो जस्ट फॉरगेट अबाउट एव्हरीबडी अँड कॉन्सन्ट्रेट ऑन युअर सेल्फ. सो दॅट्स इट. आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओजमध्ये भेटूच. बट इन द मीन टाईम तुम्ही घरी राहा. तुम्ही लॉकडाऊन पिरियडचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग करा. एक्सरसाइज करा. चांगल्या प्रकारे हेल्दी फूड खा. हेल्दी राहा. कारण लॉकडाऊन नंतरच्या पिरियडमध्ये आपल्याला बरीच काही कामं करायची जी आता या पिरियडमध्ये आपण करू शकत नाही. सो यू नीड टू प्रिझर्व युअर एनर्जी. कीप डुईंग गुड वर्क. स्टे होम. स्टे सेफ. स्टे हेल्दी. लव्ह यू ऑल. थँक यू.